नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोईघरमध्ये आपलं स्वागत आहे. तर कांचन रसोईघरमध्ये आज बनलेला आहे दम आलू. चमचमीत छान मस्त प्रकारे रेस्टॉरंट, हॉटेल, डाब्या स्टाईल दम आलू बनलेला आहे. तर दम आलू कसा बनवायचा चला बघूया आपण रेसिपीमध्ये. तर बघा किती छान मस्त आपला एकदम मस्त असा दम आलू तयार आहे हे बघा. आणि मी तुम्हाला आता छान एकदम छान बनलेला आहे आपला झणझणीत चमचमीत. नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोईघरमध्ये आपलं स्वागत आहे. कांचन रसोईघरमध्ये आज बनवणार आहे आपण दम आलू. आणि दम आलू शक्यतो कोणी बनवत नाही. आपण मग आता हिवाळा आहे ना, तर थोडे छोटे छोटे आलू मिळतात, त्यामुळे म्हटलं चला दम आलूची रेसिपी दाखवू. तर चला मग आपण दम आलू बनवण्यासाठी साहित्य बघू आपण. चला, हे मी 15 ते 20 छोटे छोटे आलू थोडेसे उकडून घेतलेले आहे. उकडून म्हणजे थोडे लगे एक उकळी आलेली आहे. आपल्याला ते फ्राय पण करायचे आहे आता तेलामध्ये. आणि हे थोडं दही आणि बेसन, 2 चमचे दही आणि 2 चमचे बेसन मिक्स केलेलं आहे ग्रेव्हीसाठी. लसण, धने, आपली विलायची आणि दालचिनी आणि थोडं बडीशोप 1 चमचा. टोमॅटो मी म्हणजे अर्धाच घेतलेला आहे, मोठा होता तर. आणि हे 4 मी कांदे घेतलेले आहे कापून. आणि आपला तिखट, मीठ, हळद, एव्हरेस्टचा मसाला, आपला कांदा लसूण मसाला आणि हा आपला रेग्युलर म्हणजे गरम मसाला आहे हा. आणि ही जे कोथिंबीर घेतलेली आहे मी, ही थोडी बारीक केलेली आहे. ही वाटणामध्ये थोडी जाडसर मी वाटणार आहे. चला तर आपण आता आलू फ्राय करून घेऊया. कढई गरम झालेली आहे, थोडं तेल टाकू आपण आणि हे आलू मस्त आपण फ्राय करू. थोडंसं मीठ घालू. छान मस्त आता मस्त लाल सर होऊ द्यायची त्याला, वरतून मस्त लाल कोट येऊ द्यायचा, तोपर्यंत आपण फ्राय करणार. हे आलू आपण फ्राय होऊस तर आपलं हे जे ग्रेव्हीचं साहित्य आहे ते भाजून फ्राय करून घेऊ. आणि हे सोपची पावडर आणि धने पावडर असली तर तुम्ही टाकू शकता. सोप आणि धने पावडर तुम्ही 1-1 चमचा टाकू शकता, पण मी तशीच घेतलेली आहे. लसण तुम्ही फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला कांद्यावर. आणि कांदा जास्त घ्यायचा, 3-4 खाली कांदा काढायला काय घालायचं. अशा छान छान झणझणीत खमंग गावरान रेसिपीसाठी कांचन रसोई घरला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थोडं आपला आता कांदा लाल झालेला आहे, आपण आता याच्यामध्ये टोमॅटो घालूया आणि छान मस्त आता ब्राऊन होईल. हे बघा, आता हे मी जे मसाले घेतलेले आहे, शक्यतो आपण नेहमीच्या भाजीमध्ये ना, हे सिक्रेट असतं भाजीचं. आपण आता बनवतो ना, आणि आपण घरी बनवतो आणि त्याची आपल्याला टेस्ट लागत नाही. आणि आपण हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर कसंही म्हणतो की किती छान, मुलं पण म्हणतात मम्मी असं बनव घरी. तर आपण बनवतो, पण आपण पूर्ण मसाले कसे वापरलेले आहे, काय सगळी पद्धत बघायची. आणि सोप आणि धनिया वगैरे असतं ना, हे कंटिन्यू डेली रेसिपीमध्ये टाकतात. ते प्रत्येक याच्यामध्ये भाजीमध्ये वापरतात, त्याच्यामुळे जास्त टेस्ट लागते त्याला ते. आणि थोडं जास्त म्हणजे आपल्या घरगुतीच असतो तो मसाला. सगळ्यांनी ट्राय करून बघायचा आणि बघा मग तुमची भाजी कशी होती. हे आपलं आता ग्रेव्हीचं तयार झालेलं आहे. आपण थंड होण्यासाठी आपण 5 मिनिटं ठेवूया. थंड झाल्यावर आपण ग्रेव्ही बनवून घेऊया. तोपर्यंत आपले बटाटे पण होतात छान मस्त, जे फ्राय होऊ द्यायचे त्याला छान. आणि असं छान छान रेसिपीसाठी मस्त माझ्या कांचन रसोईघरला, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मेन म्हणजे कमेंट करा. म्हणजे अजून तुम्हाला वेगवेगळी रेसिपी हवी असेल तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की ही बनवा ताई.
मग मी ती रेसिपी ट्राय करून दाखवते तुम्हाला. आपले आलू पण आता फ्राय झालेले आहे बऱ्यापैकी. थोडी मी एक उकळी आल्यामुळे ते छान पटकन फ्राय झालेले आहे. हे असे छान मस्त तेलामध्ये होऊ द्यायचे, ते मस्त झालेले आहेत. हे आपलं आता सारण तयार झालेलं, थंड झालेलं आहे मस्त. आपण आता हे छान ग्रेव्हीचं बारीक करून घेऊया. आता थोडी कोथिंबीरचे हे मी देठ कापलेले होते ते वाया न जाऊ देता छान मस्त आपण वाटणामध्ये टाकू, म्हणजे छान भाजीला चव येते. आणि ही प्युरी बनवणं महत्त्वाची. कोणतीही भाजीला हे तुम्ही कशा प्रकारे प्युरी बनवता आणि काय मसाले वापरता आणि कशी हे करतात ते तुम्ही व्यवस्थित बघा, म्हणजे तुमच्या घरचेही म्हणतील. ट्राय करून तर बघा, तुमच्या घरचेही म्हणतील की परत परत बनवा भाजी म्हणून. चला, आपली आता प्युरी पण रेडी आहे मस्त छान. आपण हीच कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल तपू देऊया आपण छान मस्त. आणि आता जिरा मोहरी टाकूया. आणि आपण हे घेतलेले मसाले, हा कांदा लसूण मसाला, एक तिखट, मीठ, हळद आणि एव्हरेटचा, आणि हा थोडा गरम मसाला. आपण आता प्युरी टाकूया. आणि आपण दही आणि बेसन केलेलं होतं मिक्स. यांना कसं आहे, भाजीला एकदम छान कन्सिस्टन्सी येते, एकदम भाजी चवीला पण खूप छान लागते. त्यामुळे 2 चमचे दही आणि 2 चमचे बेसन आता हे आपण ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया. आणि याला छान मस्तपैकी आता तेल सुटू देऊया 5 मिनिटं. तर याला छान मस्त ह्या ग्रेव्हीला आपण एकदम छान तेल सुटू देऊया. आणि ही स्टेप महत्त्वाची. कोणतीही भाजी बनवताना तुम्ही जी ग्रेव्ही बनवताना ते एकदम भारी पूर्ण पाणी मिसळून मस्त पूर्ण फ्राय झाला पाहिजे आपला मसाला, आणि त्याला पूर्णपणे तेल सुटलं पाहिजे. त्यातच आपलं खरं भाजीचं चव आहे, आणि तरच भाजी आपली छान होती. नाही तर आपण लगेच आता बनवलं, टाकून दिलं, पाणी टाकलं, त्याला काही उपयोग नाही. जी पद्धत आहे ती व्यवस्थित करा, एकदम छान होईल. चला तर बघू आपण ग्रेव्हीचं काय, पाणी सुटलं का तेल सुटलं का काय. छान छान मस्त आता छान आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे, तेल सुटलेलं आहे याला. आता आपली छान मस्त भाजी मेन प्रोसेस राहिलेली आहे, ते म्हणजे आपले हे आलू. आता हे आलूला आपल्याला 10 मिनिटापर्यंत एकदम झाकण ठेवून दम द्यायचा आहे. आता आपण हे आलू याच्यामध्ये टाकणार, आणि आपल्याप्रमाणे आपल्याला ग्रेव्ही समजा थोडी पातळ लागत असेल तर पाणी टाकायचं, किंवा मग अशीच ठेवायची, तर अशीच ठेवायची. आता मी अशीच ठेवणार आहे. आता याला मी 10 मिनिटं मस्त आलूला दम येण्यासाठी 10 मिनिटं ठेवणार. आता दम देणार आहे आता आलूला. हे अशा प्रकारे ठेवायचं. तर आपले 10 मिनिटं झालेली आहे. बघू आपण आता. तर हे बघा छान मस्त ना तेल पण सुटलेलं आहे त्याला, आणि आपले मस्त छान आलू पूर्ण दम देऊन झालेले आहे, म्हणजे याच्यामध्ये पूर्ण असा मसाला छान आतपर्यंत जातो. तर ही आपली आलू दम भाजी तयार आहे. आणि थोडी कोथिंबीर टाकूया. आणि आपल्याकडे कसुरी मेथी जर असली तर आपण कसुरी मेथी पण ॲड करू शकतो. तर चला आता आपण मस्त सर्व करूया, लगेच जेवायला घेऊया आपण. आणि ही ग्रेव्ही एकदम ओरिजिनल, समजा आपण जे घरी बनवलं, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली रेसिपी, तर त्याप्रमाणे आपली ग्रेव्ही बनलेली आहे. आणि याला समजा आपण म्हणतो की हॉटेलमध्ये एकदम अशी छान का बनती, तर त्याच्यामध्ये थोडा खाण्याचा कलर ॲड करतात, त्यामुळे त्याला छान अजून छान कलर येतो. पण आपण घरगुती तसं कलर वगैरे ॲड करत नाही, म्हणून आपली जशी पद्धत आहे तशी ग्रेव्ही बनते. आणि थोडी छान मस्त अशी कोथिंबीर ॲड करू वरतून. बघा कशी बनली आता दम आलू आपली. तर दम आलू आपला तयार आहे.
तर अशा छान छान झणझणीत मस्त खमंग रेसिपीसाठी कांचन रसोईघरला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजच्या रोज माझ्या रेसिपी तुम्हाला दिसतील. आणि अशी बनवण्याचं म्हणजे खूप तुम्ही प्रयत्न करा असं बनवण्याचा आणि मला कमेंटमध्ये सांगा की खरंच बनली का नाही.